हे सगळं जन्माला कसं आलं? तू जसं म्हणलास, क्रिकेट इज इंडिया इज अ क्रिकेट ऑब्सेस्ड नेशन. ट्रू. आपण सगळेच क्रिकेट खेळतो. हम्म. लहान वयात आपण सुरू करतो. त्यातले काही शाळा कॉलेजमध्ये येऊन थांबतात, काही पुढच्या टप्प्यावर थांबतात. अगदी थोडे असतात जे नॅशनल लेव्हलला किंवा आपण असं म्हणू की IPL लेव्हलला जाऊन खेळतात किंवा फर्स्ट क्लास लेव्हलला जाऊन खेळतात. बरोबर. पण अशी खूप मोठी जनता आहे की ज्यांचं क्रिकेटवर, त्या खेळावर खूप मनापासून प्रेम आहे. ओके. त्यातलाच मी एक. त्यातच एकीकडे वाचनाची आवडही होती. अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मी वाचायचो. आणि माझी अजूनही आवड आहे की मी ऑटोबायोग्राफीज जास्त वाचतो. 2002-2003च्या सुमाराला मी ऑस्ट्रेलियाला गेलो शिकायला. आणि तिथे डे 1ला काय केलं असेल तर मी लायब्ररी सुरू केली. ओके. बरं, ती इंग्लिश पुस्तकं, ते थोडंसं जड जायचं वाचायला. बर. हातात घेतलेली, जर समजा असं धरू आपण की 100 पुस्तकं मी त्या पिरियडमध्ये वाचली असतील तर त्यातली 95 पुस्तकं ही क्रिकेट रिलेटेड होती. ओके. कारण ते वाचणं सोपं जायचं, ती भाषा पटकन समजायची, क्रिकेटवरचं प्रेम असल्यामुळे. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर माझ्या खेळाकडे बघण्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये खूप मोठा बदल झाला. ओके. मला तिथलं क्रिकेट, इंग्लंडमधलं क्रिकेट किंवा एकूणच ग्लोबल क्रिकेट समजायला लागलं. मग मी भारतात परत आल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मग हे सगळ्या गोष्टी बंद झाल्या. लॉकडाऊनच्या त्या पिरियडमध्ये आपण सगळेच घरी होतो आणि काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपण करत होतो. बरोबर. तर त्याच सुमाराला मी असंच सहज म्हणून मला क्रिकेटमधल्या किती गोष्टी माहिती आहेत किंवा किती किस्से माहिती आहेत असं एक लिस्ट केली तर एक 15-20 किस्से तर निघाले. नाही, पण मला वाटतं किस्से तुमच्याकडे 15-20 पेक्षा नक्कीच जास्ती आहेत. त्यावेळेला सुरुवात झाली तेव्हा पहिल्यांदा लिस्ट केली तेव्हा 15-20 निघाले. ओके. ओके. आणि मग म्हटलं चला आपण एक व्हिडिओ, कॅमेरा घेऊन आपण एक व्हिडिओ करायला सुरुवात करू. असं बघता बघता मी एक 15-20 किस्स्यांचा एक तो प्लॅन केला होता, काही डोक्यात न ठेवता फारसं. ओके. पण वर्षभरामध्ये मी, आता त्याला काय व्हिडिओ ब्लॉग्स म्हणायचं किंवा काय म्हणायचं मला माहित नाही, पण वर्षभरामध्ये क्रिकेटस्य कथारम्या या नावाने साधारणपणे 125 किस्स्यांचा व्हिडिओज केले. बघा, म्हणजे 15 वरनं तुम्ही 125 पर्यंत पोहोचलात. आणि ते आवडत होतं, कारण कॅमेरा घ्यायचा, कुठली तरी एक नवीन गोष्ट सांगायची, कुठल्या तरी खेळाडूबद्दल बोलायचं, कुठल्या तरी मॅच बद्दल बोलायचं, शक्यतो लोकांना माहीत नसलेली गोष्ट सांगायचा प्रयत्न करायचा. हे करत गेलो मी. आणि त्याचे एक, मी म्हटलं तसं 125 वगैरे एपिसोड झाले. आणि मग 2021च्या जून महिन्यामध्ये त्याचा एक 100वा भाग होता. तेव्हा मी द्वारकानाथ संस्कृतनं एक विचारलं, सर आपण एक 100वा एपिसोड सेलिब्रेट करायला म्हणून गप्पा मारूयात का? तर तेही आले. मी छान तो एपिसोड केला. आणि त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारत असताना सरांनी ती काडी टाकली. ओके. मला म्हणले, अरे कौस्तुभ, हे व्हिडिओज वगैरे करतोय, छान आहे सगळं, पण ना तू लिहायला सुरुवात कर. खरंय. म्हणजे त्याच्या आधी मी लिहित होतो, नाही असतला भाग नाही, पण ते खूप कमी होतं. सर म्हणले, तू लिहायला सुरुवात कर, काहीतरी त्याला एक आकार दे, कारण हे लिखाण आहे ना, हे शाश्वत आहे. खरंय. आणि तो शाश्वत शब्द मला खूप भावला. बरं, त्यांनी तेवढं करून ते थांबले नाहीत. त्यांनी हेही सांगितलं की तुला काय मदत हवी असेल ते सांग, मी करतो. फॅन्टॅस्टिक. मी आहे. बरं, मलाही कुठेतरी लिहायला सुरुवात करायची असं डोक्यात होतं, पण तो एक पुश लागतो ना आपल्याला. आता संस्कृत सारख्या मोठ्या माणसाने तो पुश दिल्यानंतर मी जर गप्प बसलो असतो तर वेडेपणा होता. मग काय करायचं? मग त्याच वेळेला डोक्यात आयडिया आली की आपण एक क्रिकेटवरती दिवाळी अंक सुरू करूया. म्हणजे कल्पनाच आली, दिवाळी अंक सुरू करूया म्हणून. कल्पना आली, ही दिवाळी अंक सुरू करू. ओके. कारण क्रिकेटवर तुला माहिती असं आपल्या लहानपणी साधारण म्हणजे 90च्या दशकामध्ये किंवा आता ते पाक्षिक बंद होऊनही जवळजवळ 20-22 वर्ष होऊन गेली, षटकार यायचं, जे संदीप पाटील आणि मग ती मोठी सगळी टीम होती. राईट. तर षटकारचा तो एक बगडा, तो एक प्रभाव माझ्यावर लहानपणापासून होताच. तर षटकार सारखं काहीतरी करता येईल का? पण ऑब्व्हियसली त्याचं पाक्षिक म्हण, मासिक म्हण करणं शक्य नव्हतं, कारण त्याच्यामध्ये खूप मोठी यंत्रणा लागते. नाही, आपण त्याच्यावरती येऊया, विस्ताराने चर्चा करूया आपण त्याच्यावर. पण दिवाळी अंक हे डोक्यात आलं. आणि मग 2021 साली लॉकडाऊन मध्येच पहिला दिवाळी अंक, पहिला अंक आला, जो डिजिटल अंक होता. ओके. ओके. आणि सॉफ्टवेअरचे बॅकग्राऊंड IT मध्ये आणि असं तसं, त्यामुळे असं वाटलं की अरे
डिजिटल अंक करणं खूप सोपं आहे आणि हा लोकांना जास्त आवडेल. तर 2021च्या दिवाळीमध्ये हा पहिला डिजिटल अंक आला क्रिक कथाचा आणि त्याचं प्रकाशन झालं आणि त्याच दिवशी मी ठरवलं हे डिजिटल करण्यात मजा नाही, तो ऍक्च्युअली पुस्तक आलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतरचे पुढचे सगळे अंक डिजिटल आणि प्रिंट अशा दोन्ही स्वरूपात अवेलेबल आहेत. ग्रेट ग्रेट. पण कौस्तुभ, ऍज अ संपादक म्हणून याचं संपादन करताना आय सर्टनली नो हे एका माणसाचं काम नक्कीच नाहीये. हा ना, खरंच तू खूप चांगलं बोललास, कारण याचा मी चेहरा आहे फक्त, पण तेवढीच मोठी सपोर्ट सिस्टीम माझ्या मागे उभी आहे. म्हणजे जेव्हा मी हे सुरू करायचा विचार केला तेव्हा मी माझ्या मित्राशी बोललो, अतुलशी. अतुल गद्रे हा माझा कॉलेजपासूनचा मित्र. ओके. आणि आम्ही दोघांनी मिळून हा डिसिजन घेतला की नाही, हे आपण सुरू करायला हरकत नाही आता. ओके. सो अतुल डे 1 पासून माझ्याबरोबर आहे. तसाच दुसरा म्हणजे माझा धाकटा भाऊ सौरभ, जो कॅनडामध्ये असतो. ओके. तोही डे 1 पासून तिथे आहे. आणि मग हळूहळू एक एक मंडळी त्याच्यामध्ये ऍड होत गेली. मग त्याच्यामध्ये सामप्रसाद कोवळेकर सारखा आमचा मित्र पहिल्या वर्षीपासून तो जॉईन झाला, किंवा संजीव साठे आहे, हर्षद चाफळकर आहे, रणजित आहे, अद्वैत आहे. अशी खूप मित्रमंडळी आहेत की जी हळूहळू हळूहळू येत गेली. आणि या सगळ्यांची ओळख म्हणजे अतुल, सौरभ, मनीष हे काही मित्र सोडले तर या सगळ्यांची माझी दोस्ती क्रिक कथामुळे झालेली. फक्त क्रिकेटच्या वेडापायी, फक्त क्रिकेटचे वेडेचे लोक. लास्ट बट नॉट द लिस्ट इज माझी बायको. तिच्या सपोर्ट शिवाय हे उभं राहणं शक्यच नाही. बरं. माझी बायको, माझे वडील, माझे घरचे, यांच्या सपोर्ट शिवाय हे होऊच शकत नाही. अगदी खरे, अगदी खरे. पण जसं तू तुझ्या टीम बद्दल बोललास कौस्तुभ, तर जी तुझ्या मागे टीम जी आहे ती सगळी अशी डिफाईन्ड आहे का जिथे कमी तिथे आम्ही या तत्वावरती टीम चालते? मी ना याच्याकडे एक स्टार्टअप म्हणून बघतो. ओके. सो तुम्ही जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करता, स्टार्टअप तुमचं कंपनी सुरू करता, तेव्हा तुमच्याकडे काही अशी डिपार्टमेंट्स नसतात. अकाउंट्स आहे आणि सेल्स आहे आणि मार्केटिंग आहे आणि असं काही आपण वेगळे डिफाईन नाही करत. ती एक 4 लोकांची टीम असते जे सगळं करत असतं. आणि क्रिक कथामध्ये आम्ही तेच करतो. बरं. सो जी टीम आहे ती पण तुझ्यासारखी क्रिकेट वेडी टीम आहे आणि या सगळ्यांच्या कंबाईंड एफर्ट्स मधनच आम्ही 5 वर्ष हा दिवाळी अंक बघतो. ऍब्सोल्युटली. बरं. म्हणजे तुला गंमत सांगतो, सोनिया डबीर ही इंडियन एक्स इंडियन प्लेयर आहे, इफ आय एम नॉट रॉंग. करेक्ट. सो सोनिया डबीर ही इंडियन प्लेयर आहे. ती चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलेली आहे. ओके. म्हणजे तिची तर गंमत अशी आहे की अंगात 102 ताप असताना, 103 ताप असताना तिने तिची शेवटची मॅच पाकिस्तानच्या अगेन्स्ट खेळली होती. ओके. आणि त्या मॅचमध्ये तिने 14 रनमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या आणि शी वॉज द प्लेअर ऑफ द मॅच. फॅन्टॅस्टिक. आणि ही स्टोरी खूप मोठी आहे. सो सोनिया इज अ पार्ट ऑफ ऑल दीज ऍक्टिव्हिटीज. ओके ओके ओके. म्हणजे ती दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासून, पहिल्या वर्षापासून नाही, दुसऱ्या वर्षापासून आहेच ती. किंवा सुनंदन लेले आहेत की जे खूप चांगले मित्र आहेत. पण प्रत्येक वेळेला मी त्यांच्याशी जाऊन बोलतो, दादा अमुक अमुक करतोय, काय करू काय नाही. सो जेव्हा ही क्रिक कथाची आयडिया डोक्यात आली तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा संजग्रीनशी बोललो होतो आणि सुनंदनशी बोललो होतो. ओके. आणि या दोघांनी प्रचंड सपोर्ट केला या बाबतीत. सो दिस इज कंबाईंड एफर्ट. सगळ्यांचे हे प्रयत्न आहेत आणि त्याच्यातनं हे आता काहीतरी साकारलं जात आहे. ओके. जशी तू मगाशी म्हणालास की तुझी टीम तुझ्या मागे उभी आहे, तर वॉज अतुल परचुरे अ पार्ट ऑफ युअर टीम? अनफॉर्च्युनेटली वी हॅव लॉस्ट हिम अ फ्यू डेज अगो. सो ते कसे संबंध होते आणि त्यांचा संबंध कसा आला? अतुल परचुरे ना हा माझा खूप जवळचा मित्र होता आणि परत एकदा याच्या आधीपासूनच म्हणजे परत एकदा क्रिक कथामुळे झालेली आमची दोस्ती आहे. बर. अतुल परचुरेचं क्रिकेटवर प्रचंड प्रेम. म्हणजे त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की खरा क्रिकेट प्रेमी कसा असतो आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आणि कसा नसतो हे पण आम्हाला सांगा. कसा असतो या व्याख्येमध्ये, माहिती ही अतुलची व्याख्या आहे, ती मी सांगतो तुला. की खऱ्या क्रिकेट प्रेमीसाठी या लेवलला भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच असते. बरं. मग या लेवलला, वरच्या लेवलला मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असते आणि त्याच्या वरच्या लेवलला शिवाजी पार्क वर्सेस दादर युनियन असते. हे काय आहे म्हणजे आम्हाला तर हे माहितीच नाहीये. म्हणजे इंडिया पाकिस्तान आपण बघतो, ही रायव्हलरी आपल्याला माहिती आहे.
त्याच्यावरची रायव्हलरी मुंबई विरुद्ध महाराष्ट्र, जी अनेक वर्षांपासून चालत आलेली, 2 रणजी टीम्स, 2 फर्स्ट क्लास टीम्सची रायव्हलरी. आणि शिवाजी पार्क, दादर ही तर महाराष्ट्रातल्या क्रिकेटची काय म्हणतात खाणच म्हणता येईल. शिवाजी पार्क आणि दादर युनियन ही मुंबईतली 2 मोठे क्लब्स आहेत. त्यामुळे त्यांची रायव्हलरी ही पण खूप वर्षांपासून चालत आलेली. त्यामुळे अतुलसाठी असं होतं की जर समजा इंडिया पाकिस्तान मॅच सुरू असेल किंवा त्याच दिवशी मुंबई विरुद्ध महाराष्ट्र मॅच सुरू असेल आणि त्याच दिवशी जर दादर युनियन विरुद्ध शिवाजी पार्क ही मॅच सुरू असेल, तर माझं सगळं लक्ष त्या मॅचकडे असेल, दादर युनियन विरुद्ध शिवाजी पार्क. म्हणजे माझ्यासाठी भारत पाकिस्तान मॅच सुद्धा कदाचित बॅकबर्नर, म्हणजे ती क्लब लेवलची मॅच म्हणतोय का आपण? क्लब लेवलची. पण तिथेच खरे प्लेयर घडले जातात. करेक्ट आहे. पण आपल्याला दिसताना ती भारत विरुद्ध पाकिस्तान जास्त दिसते. सो ही अतुलचं हे क्रिकेट प्रेम होतं. आणि माझी आणि अतुलची मैत्री ही क्रिक कथामुळे झालेली. पहिल्या वर्षी मी कुणाकुणाशी बोलता येईल हा जेव्हा प्रयत्न करत होतो, तेव्हा अतुल परचुरे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला. आणि त्यावेळेला मी पहिल्यांदा त्याच्याशी फोनवर बोललो, मग अनेकदा भेटलो. आणि मग अतुलचं क्रिकेट प्रेम मी बघितलं. अमेझिंग. आणि तो माणूस म्हणून जे काय होता ना, अतुल परचुरे आणि दुसरं नाव जे मगाशी आपण घेतलं द्वारकानाथ संजगिरी, या दोघांनीही मला क्रिक कथाला डे 1 पासून सपोर्ट केला. आणि दोघांचंही असं असायचं, चल काय करायचंय मी आहे. अनफॉर्च्युनेटली 3-4 महिन्याच्या अंतराने दोघे सोडून गेले. आणि मला खरंच त्याचा त्रास होतो. म्हणजे अतुलवरती मी एक लेख लिहिलाय या अंकामध्ये. संजगिरींवर पण मला लिहायचा होता, पण संजगिरी सरांवरचा लेख त्यांच्याच एका जवळच्या मित्राने, म्हणजे विजय लोकापल्ली, त्यांचं नाव ऐकलं असेल तू, हे खूप मोठे जर्नलिस्ट आहेत, क्रिकेट जर्नलिस्ट आहेत. त्यांनी संजगिरी सरांवर एक आर्टिकल लिहिलं आहे. सो या वर्षीच्या अंकामध्ये संजगिरींना आणि अतुलला दोघांनाही आमच्याकडनं एक छोटीशी आदरांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोघेही माझ्यासाठी क्रिक कथाचे पिलर्स होते एका अर्थाने. त्रास होतो मला अतुलचा संजगिरी गेल्याचा, अजूनही वाईट वाटतं, त्रास होतो, पण द शो मस्ट गो ऑन. द शो मस्ट गो ऑन.